नमस्कार, मी पल्लवी पाटणकर. मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते. जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल, रुची असेल, मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजपासून आपण रिलॅक्सेशन टेक्निक्सची सिरीज सुरू करतो आहे. याच्यामध्ये साधारणपणे 4 व्हिडिओज मी टाकणार आहे एका पाठोपाठ एक, ज्याच्यामध्ये मन शांत करण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत, खूप फायदेशीर आहेत, ते आपण अगदी रोजच्या रोज थोडा वेळ काढून, एक 10-15 मिनटं वेळ काढून जर प्रॅक्टिस केल्या तर आपल्याला मनातल्या नको त्या गोष्टी ज्या आहेत किंवा जे इलॉजिकल थॉट्स, ज्याला वास्तवाचा कुठलाही आधार नाही, असे नकारात्मक थॉट्स, नेगेटिव्ह थॉट्स आपल्याला दूर करणं सोपं जाईल. त्याच जोडीला मन शांत तर होईलच, मन स्थिर होईल, एकाग्र होईल, कामामध्ये लक्ष लागायला आपल्याला मदत होईल, आपल्याला जास्त पॉझिटिव्ह वाटायला लागेल, एनर्जी लेवल आपली वाढेल, मोटिवेशन जी आहे, कामाची प्रेरणा वाढेल आणि जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होईल. तर ही सिरीज असणार आहे. तर हा पहिला भाग आहे, आजचा जो व्हिडिओ आहे, आणि याच्यामध्ये मी आज तुम्हाला श्वासावरती फोकस करणं किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज कशा पद्धतीने करावा याबद्दल थोडी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ब्रीदिंग एक्सरसाइज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये आपण सिंपल डीप ब्रीदिंग आहे, साधं दीर्घ श्वसन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही साधारण 4 सेकंदामध्ये श्वास आतमध्ये नाकाने श्वास घेणं आणि 8 सेकंदापर्यंत श्वास सोडत राहणं तोंडावाटे, हे केलं जातं. त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष आपलं श्वासावरती आपण देतो. दुसरा प्रकार अनुलोम विलोम प्राणायाम, खूप लोकांना माहिती आहे, ज्याच्यामध्ये एका नाकपुडीने श्वास घेतला जातो, दुसरीने तो सोडला जातो. ज्या नाकपुडीने श्वास सोडलाय त्याच नाकपुडीने तो पुन्हा घेतला जातो. तर ह्याचे बरेचसे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातात की प्राणायाम वेगवेगळे कुठले कुठले आहेत. आता आपण इथे आज काय बोलतोय की श्वासाचे तुम्ही दीर्घश्वसन करा किंवा अनुलोम विलोम करा, तर त्याच्या जोडीला आपण काय एक छोटीशी गोष्ट ॲड करायची आहे की ज्याच्यामुळे आपलं मन शांत होईल किंवा मनावरती काम करता येईल आपल्याला. एकतर मुळात श्वास घेताना आणि सोडताना आपलं सगळं लक्ष आपल्याला श्वासावर द्यायचं आहे. खूपदा लोक असं म्हणतात की आमचं लक्ष लागतच नाही श्वासावरती. सुरुवातीला कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला ती थोडी चॅलेंजिंग वाटू शकते, अवघड वाटू शकते, पण जसं जसं आपण प्रॅक्टिस करत जातो तसं तसं आपलं लक्ष श्वासावर लागायला मदत होते. सुरुवातीला नाही लागलं तरी हरकत नाही आहे, 1-2 मिनिटासाठी तर आपण करू शकतो. 1-2 मिनिटामध्ये जेव्हा आपल्याला वाटेल की आपण डिस्ट्रॅक्ट होतोय, कुठेतरी वेगळ्या विचाराकडे जातोय, तेव्हा स्वतःला आपण परत ट्रॅकवरती आणायचंय, परत सुरू करायचंय. परत थोड्या वेळाने 1-2 मिनिटांनी आपल्याला डिस्ट्रॅक्शन झालं, वेगळे विचार आले तर पुन्हा आपल्याला ट्रॅकवरती आणायचंय स्वतःला. असं सुरुवातीला थोडंसं तुम्हाला होईल की नाही फोकस होत आहे, नाही वेगळे वेगळे विचार येत आहेत, पण येऊ देत. त्या विचारांचं टेन्शन घ्यायचं नाही किंवा ते का आले म्हणून स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. स्वतःला सांगायचं की मी आता पुन्हा माझं लक्ष माझ्या श्वासावरती केंद्रित करत आहे. असं करत करत आपल्याला काही दिवसानंतर लक्षात येईल की आपण साधारण 5 ते 10 मिनिटापर्यंत का होईना पण श्वासावरती लक्ष केंद्रित करू शकतो आहोत. आता याच्या पुढची स्टेप काय असणार आहे की जेव्हा आपण श्वास घेतो, श्वास घेताना आपलं पोट बाहेर येणं अपेक्षित आहे. आपण हवा आतमध्ये घेतो आणि पोट बाहेर येतं. श्वास सोडताना आपलं पोट आतमध्ये गेलं पाहिजे आणि ते जातं. जेव्हा तुम्ही व्यवस्थित रोज नियमाने करताना तेव्हा ह्या गोष्टी होतात. आता इथे महत्त्वाची गोष्ट जी मगाशी मी तुम्हाला बोलले ती काय करायची की श्वास सोडताना, प्रत्येक श्वास सोडताना मनामध्ये येणारे जे जे नकारात्मक विचार असतील, मग ते भूतकाळातले काही असतील की कोण माझ्याशी कसं वागलं, माझ्या आयुष्यात अमुक अमुक घटना घडल्या त्याचा मला त्रास होतोय, किंवा आत्ता सध्या काही गोष्टी घडत आहेत त्याचा त्रास होतो आहे, माणसांच्या वागण्यामुळे, परिस्थितीमुळे जे काही असेल, अपयश येत असेल, कोणी कौतुक करत नाही आहे, किंवा आर्थिक काही अडचणी आहेत, किंवा भविष्याची चिंता सतावते आहे, जे काही नकारात्मक विचार असतील ते सगळे विचार आधी लिहून काढा. आणि दीर्घ श्वसन करत असताना एक एक विचार अगदी कॉन्शियसली आपल्याला लेट गो करायचा आहे. म्हणजे काय की मान्य करायचं आहे माझाच विचार आहे, मीच तयार केलेला आहे, मला त्याची गरज नाही आहे, म्हणून मी तो विचार माझ्या मनाच्या बाहेर पाठवत आहे. इतकं सहज सोपं आहे हे. आणि आपण काही दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे आपण खूप सहजपणे करू शकतो आहोत. सुरुवातीला अडथळे येतात, मी म्हटलं तसं अडथळे आले तरी आपल्याला न चुकता, न थांबता ते आपल्याला करत राहायचं आहे. आणि काही दिवसानंतर आपल्याला खूप छान त्याचे रिझल्ट्स मिळायला लागतात. आपण सहजपणाने नकारात्मक विचार लेट गो करायला शिकतो
आणि जेव्हा श्वास आतमध्ये घेतो तेव्हा आपल्याला काही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स स्वतःला द्यायचे आहेत, जसं की माझा स्वतःवर विश्वास आहे, मी पूर्ण ताकदीनिशी काम करू शकत आहे, मला माझा कॉन्फिडन्स, माझा आत्मविश्वास खूप चांगला आहे, मी मनाने खूप शांत आहे, मी नको त्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवत आहे आणि माझ्यामध्ये सगळी शक्ती आहे की मी कुठल्याही गोष्टींना तोंड देऊ शकतो किंवा देऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी आत्ता प्रेझेंटमध्ये आहे, आज आत्ता माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे यावर माझं पूर्ण लक्ष मी देत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे दीर्घ श्वसन पूर्ण करायचं आहे. श्वास सोडताना लेट गो करायचं आहे नको त्या गोष्टींना आणि श्वास आतमध्ये घेताना आपल्याला चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह गोष्टी मनामध्ये पुन्हा पुन्हा घोळवत राहायच्या आहेत. हे आपण किमान 10 मिनिटं करावं एका वेळेला, सकाळी उठल्यानंतर एकदा आणि रात्री झोपण्याच्या आधी एकदा. जर आपण मानसिक त्रासातून जातोय तर आपण साधारण दिवसातून 3दा करावं. काहीही त्रास नसेल तरी सुद्धा किमान एकदा दिवसातून हे करावं, जेणेकरून आपली मनाची ताकद चांगली टिकून राहील. येणाऱ्या कुठल्याही जे अप्स डाऊन्स आहेत, जे चढ उतार आहेत आयुष्यातले, ते सहजपणाने पार करण्याची शक्ती आपल्यामध्ये राहील, मन शांत राहील, पॉझिटिव्ह राहील आणि प्रेरणा टिकून राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओजसाठी. धन्यवाद.